पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील वाड्यांचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून करता येत नसल्याने नागरिकांनी घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला। शनिवारवाडा हेरिटेज वास्तू असल्याने या परिसरातील 100 मीटर भागात कुठलेही बांधकाम करण्यास केंद्राची बंदी आहे, मात्र हे नियम शिथिल करण्यात यावे अशीच या नागरिकांची मागणी आहे। या ठिकाणी अगोदर वस्ती होती, त्यानंतर हा वाडा तयार झाला, त्यामुळे ताजमहालचा नियम पुण्यात लागू होत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे आणि याच आंदोलकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी। बघूयात। पुण्यातल्या शनिवारवाड्यामध्ये हेरिटेज वास्तू असल्याने गेल्या अनेक दिवसापासून या भागातले जे वाड्याच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो करण्यासाठी कायदा आडवा येत आहे। त्यासाठी इथल्या भागातले सगळे नागरिक जे आहेत ते आज घंटानाद आंदोलन करतायत आणि ह्या घरांचा जे आहे ते पुनर्बांधकामासाठी परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। काय मागणी काय? आमची नेमकी मागणी आहे की या इथं शनिवारवाड्याच्या परिसरात जे कायद्याचं बांधकामाच्या विरुद्ध जो कायदा करण्यात आलेला आहे पुरातत्व खात्याने तो उठवावा आणि या इथल्या जे विस्थापित लोक होते ज्यांना घरं बांधता येत नाही, ज्यांचे बिल्डिंग होऊ शकत नाही, त्यांना मूळ इथं त्यांना घरं मिळावीत आणि त्या कायद्यात बदल करावा। कारण का पेशवे काळापासून हा मूळचा रहिवासी इथला राहणारा आहे। बाहेरचे लोक येऊन झोपडपट्ट्यात तर राहतात, त्यांना SRAच्या स्कीममधून फुकट घरं मिळतात, पण परंपरागत 150-200 वर्ष इथं राहून पण जर लोकांना घरं मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय आहे इथल्या लोकांवर। त्यामुळे त्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। केंद्र सरकारने केलेला नियम आहे, यातनं केंद्र सरकारने शिथिलता आणली पाहिजे। 100 मीटरचा नियम जर त्यांनी 20 मीटरवर आणला तर लोकांची बांधकाम होऊ शकतात। किंवा हे जे काय शनिवार तो A ग्रेडमध्ये आहे, A ग्रेडमधनं त्यांनी ग्रेड बदलली, B ग्रेड केली तर आपल्याला त्याचं बांधकाम करता येऊ शकतं। अनेक लोकांचं त्या ठिकाणी स्वतःचं घर नाही आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लोकांचा। जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 100 मीटरचा शनिवारवाडा प्रश्न आम्ही मिटवू, पण त्या विषयामध्ये अजून कुठं हालचाल दिसत नाही आम्हाला। त्यासाठी आज हे काहीतरी पाऊल उचलले आम्ही। खासदार मोहोळ आहेत आणि आमदारही आपले इथं आहेत, मेदाताई आहेत, पण एकदाही लोकसभेत 100 मीटर हा ज्वलंत प्रश्न आला नाही। आणि का आला नाही याचं काहीही कारण नाही। निवडणुका आलं की म्हणतात नाही, निवडणुका आला की वाड्याचं म्हणतात, 100 मीटरवर कधीच बोलत नाहीत। परवा तुम्ही बघितलं, मंत्री आले आणि उत्तर न देता निघून गेले, बघितलं तुम्ही। माझ्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।